युगावर्तः नैकमायः महाशनः अदृश्यः व्यक्तरूपश्च। 301 युगावर्तः युगानी म्हणजे युगांचा, कृत आदिनां कृत द्वापार वगैरे 4 युगांचा, आवर्तयती म्हणजे तो निर्माण करतो, तोच कारण आहे आणि ते पुन्हा पुन्हा अस्तित्वात आणतो, कालात्मना समय काळ हेच ज्याचं रूप आहे असा जो युगांना परत परत आणत राहतो, ते जो त्याचं कारण आहे असा तो युगावर्तः। काळाच्या चक्राच्या मागची शक्ती ही त्याचीच आहे। काळाच्या वेगाचा हा शक्तिशाली नियम आहे, तो स्वतःला काळानुसार बदलत राहतो, पुन्हा पुन्हा निर्माण होत राहतो, काळाचा प्रशासक आहे, शक्तिशाली आहे, गरज असेल त्याप्रमाणे तो स्वतः अवतरित होतो, असा युगावर्तः। ओम युगावर्ताय नमः। 302 नैकमायः एक माया न विद्यते, एकाच मायेच्या रूपात तो अस्तित्वात नाही, बहुवी माया भवती, अनेक प्रकारच्या माया ज्या मोजता येणार नाही, ज्या तो निर्माण करतो, त्याचं तो कारण आहे, जो त्याच्याबरोबर घेऊन उत्पत्ती करतो असा, म्हणजेच एकच नाही तर अनेक प्रकारच्या माया धारण करणारा असणारा, त्यांचं कारण ठरणारा असा जो तो नैकमाया। संसाराची लय, त्याची व्यवस्था, त्याच्यासाठी तो गरजेप्रमाणे वेगवेगळी रूपं घेतो, प्रत्येक अभिव्यक्ती ही ह्या सगळ्या गोष्टींसाठी उपयुक्त असते, असा हा नैकमाया। उदाहरणार्थ 10 अवतार स्वतः ह्यात सामील न होता आपल्या उद्देशासाठी तो मायेचा वापर करतो आणि अस्तित्वात येतो आणि जे आवश्यक कर्म ते करतो, असा नैकमाया। ओम नैकमानाय नमः। 303 महाशनः कल्पांते म्हणजे कल्पाच्या शेवटी प्रलयकाळी सर्व ग्रसनात सगळं गिळंकृत करणारा, महत ज्याची प्रचंड अशनं भूक आहे असा तो महाशनः। म्हणजेच कल्पाच्या शेवटी प्रलयकाळी जो सगळं गिळंकृत करतो, म्हणजेच त्याचं अन्न प्रचंड आहे असा सर्व काही खाणारा, याला शरण आलं तर आपल्या सर्व धारणा, चुकीच्या ज्या धारणा असतात, चुकीचे भावना, विचार, ह्या सर्वांचा तो गिळंकृत करतो, नाहीशा करतो आणि आपला अहंकार संपवतो, किंवा याला प्रत्येक गोष्टीचा उपभोक्ता असंही म्हटलं जातं, असा हा महाशनः। ओम महाशनाय नमः। 304 अदृश्यः सर्वेषां म्हणजे सगळ्यांना, बुद्धी इंद्रियाणां पंचज्ञानेंद्रियांना, अगम्य अदृश्यः म्हणजे तो त्याचं काही ठाव लागत नाही, त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही ती इंद्रिय असा, इंद्रिय मन बुद्धीला न कळणारा जो अगोचर आहे, दिसत नाही, काही त्याचं कळत नाही, ज्याचं नेती असं वर्णन केलं जातं, असा जो तो अदृश्यः। ओम अदृश्याय नमः। 305 व्यक्तरूपः स्थूल रूपेण, स्थूल रूपात किंवा विश्वाच्या रूपात, व्यक्तम जो स्वतःला व्यक्त करतो, की ज्यामुळे तो आपल्याला आपल्या कर्मेंद्रियांना जाणवू शकतो, ज्ञानेंद्रियांना जाणवू शकतो, रूपम अस्य इति स्थूल रूपामध्ये इंद्रियांना दिसणारा, जाणवणारा असा जो तो व्यक्तरूपः। स्वयं स्वतःच प्रकाशमानत्वात स्वतःच प्रकाशित आहे, प्रकाशाचा स्रोत आहे, म्हणून योगियांना व्यक्तरूपः तो प्रकाशाच्या रूपात दिसतो, असा व्यक्तरूपः। ध्यान करणाऱ्यांना बोधगम्य स्पष्ट रूप शक्य आहे बघणं, भौतिक धारणांच्या पलीकडे जे जातात, ध्यान करतात, त्याच्याशी समरस होतात,
त्यांना त्या आत्म्याची पूर्ण महिमा त्याचा अनुभव येऊ शकतो असा व्यक्तरूप. ओम व्यक्तरूपाय नमः.